नमस्कार मित्रांनो, मराठी डिजिटल अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये फोटोज, व्हिडिओज आणि स्क्रीन रेकॉर्डिंग फाईल फोल्डर परमनंटली डिलीट कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये तुम्हाला जी फाईल तुम्हाला डिलीट करायची आहे ती फाईल तुम्हाला ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला ती फाईल, फोटो, व्हिडिओ किंवा जे काही तुम्हाला डिलीट करायचं असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शिफ्ट आणि डिलीट हे बटन प्रेस करायचं आहे। प्रेस केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज येईल, यू वॉन्ट टू शुअर परमनंटली डिलीट असा मेसेज तुम्हाला विचारला जाईल। म्हणजे तुम्ही निवडलेली फाईल तुम्ही परमनंटली डिलीट करायची आहे का, तर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे। येसवर क्लिक केल्यानंतर ही फाईल फोल्डर तुमच्या पूर्ण लॅपटॉपमधून निघून जाईल, परमनंटली निघून जाईल। अशा प्रकारे तुम्हाला परमनंटली डिलीट करायचं आहे फाईल, फोल्डर, व्हिडिओज, फोटोज आणि स्क्रीन रेकॉर्डिंग हे काहीही तुम्ही शिफ्ट आणि डिलीट बटन प्रेस करून तुम्ही परमनंटली तुमच्या लॅपटॉपमधून काढू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल बटन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घ्या विश्रांती। धन्यवाद।